नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे आहात सगळे. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मॅन टॉक जिंदगी या सिरीजमधील. त्याचं कारण असे की आज मी जेवढे प्रश्न घेणार आहे ते प्रश्न मोठ्या प्रमाणात रिपीट झालेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. म्हणजे वर्ग 2 वर्ग 3 वर्ग 4च्या कोणत्याही परीक्षा द्या, भले ती एमपीएससीचे का असाना किंवा पोलीस भरतीचे का असाना, हमखास आजच्या व्हिडिओमधून 50% पेक्षा अधिक प्रश्न तुम्हाला गणिताचे दिसतील. आगामी काळात आपण बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत. मी कमिटमेंट दिलेली तुम्हाला. एकूण 19 चॅप्टर गणिताचे आणि 18 चॅप्टर बुद्धिमत्तेचे सगळे आपल्याला कव्हर करायचे आहेत. 30 ते 40 व्हिडिओमध्ये आपण हे सगळे भाग कव्हर करणार आहोत. म्हणजे तुमचे कितीही टाईप असतील ते इथूनच कव्हर होतील. लोड घेऊ नकोस. बघताक्षणी आपण प्रश्न उडवत असतो, सूत्राचा वापर न करता डायरेक्टली उडवायचा असतो प्रश्न. बघा ना, या ठिकाणी 1243 गुणिले 1243 म्हणजे हीच संख्या आणि हीच संख्या दोघांचा गुणाकार केलेला आहे. याचा अर्थ याचा वर्ग आहे. त्यानंतर याही ठिकाणी या दोन्ही संख्यांचा वर्ग आहे. म्हणजे एकाच संख्या दिलेली आहे, एकमेकांसोबत गुणाकार केलेला आहे आणि या दोन्ही संख्यांचा फरक खाली लिहिलेला आहे. जर मी याला ए मानलं तर इथे किती येणार? ए वर्ग. तू कशा प्रकारे सोडवतो आपल्याला घेणंच नाहीये. आणि या ठिकाणी जर मी बी मानलं तर या ठिकाणी येणार वजा बी वर्ग. छेदस्थानी या दोघांचा फरक. याचा अर्थ काय? तर ए वजा बी हे छेदस्थानी येणार. ए वजा बी छेदस्थानी. आता याला मी सरळ रूप द्यायचा प्रयत्न केला तर बघ ना काय होतंय. तर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच किती असतात? ए गुणिले बी ए अधिक बी कंस आणि ए वजा बी कंस. छेदस्थानी पूर्वीपासूनच ए वजा बी आहे. आता तू सांग सोन्या, अंशस्थानी आणि छेदस्थानी एकच संख्या असेल तर ती लगेच कट करायची असते की नाही? या ठिकाणी एक संख्या दिसते ए वजा बी, तीच संख्या छेदस्थानी आहे. याचा अर्थ ही दोन्ही संख्या कट होऊन जातील. राहिलं किती? ए अधिक बी. याचाच अर्थ काय झालं सोन्या? 1243 अधिक 928 जर तू केले तर तुला तुझं उत्तर मिळते. तू सांग 1243 928 या दोघांची जर मी बेरीज केली तर 928 येऊ शकते का? अजिबात नाही. बरं, 1243 होऊच शकते का? अजिबात नाही. डायरेक्टली जर मी विचार केला तर 1243 आणि 928 म्हणजे 2100च्या पुढेच येणारी ती संख्या आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी सर्व पर्याय त्याच ठिकाणी कट होत असतात. बघताक्षणी म्हटलं तर बघताक्षणी मी तुला लगेच सांगितलं असतं की अशा प्रकारचं गणित आलं की 1243 आणि 928 या दोघांची बेरीज करायची. एवढा मोठा कुटाणा करायची गरजच नाही. यालाच म्हणतात शॉर्ट मेथड. पण हे एक्सप्लेन करावी लागेल कशा प्रकारे शॉर्ट मेथड आपण आणलेली. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. एका कंटेनरमध्ये 20% दूध आणि 80% पाणी होते. ते समान आकाराच्या अशा कंटेनरमध्ये मिसळले जाते ज्यामध्ये 80% दूध आणि 20% पाणी आहे. तर या मिश्रणानंतर कंटेनरमध्ये किती टक्के दूध शिल्लक राहणार आहे? म्हणजे येणारे पुढचं जे नवीन मिश्रण तयार केल्यानंतर विषय काय आहे माहिती का सोन्या? आम जिंदगीमध्ये तू कशा प्रकारे सोडवतो माहित नाहीये, पण तुला एक्सप्लेन करण्यासाठी या ठिकाणी मला ह्या भागाचा वापर करावा लागणार आहे. मी कच्चं काम करत नाहीये. बघताक्षणी म्हटलं तर बघताक्षणी 20% दूध आहे आणि नंतर 80% दूध आहे. या दोघांचं मिळून एकत्रित सरासरी काढायची, तुला तुझं उत्तर मिळते. 80 आणि 20 होतात 100 छेदस्थानी 2 लिहिले तर होतात 50. म्हणजेच काय? तर नवीन मिश्रण तयार केलं तर 50% येणार. बघताक्षणी म्हटलं तर बघताक्षणी. पण कशा प्रकारे? तर त्यासाठी हा भाग मी तुला वापरतो एक्सप्लेन करण्यासाठी. बघ ना, या ठिकाणी सुरुवातीचं एक कंटेनर आहे आणि दुसरं हे कंटेनर आहे. हे पहिलं कंटेनर आणि हे दुसरं कंटेनर. विषय काय झालेला आहे? पहिल्या कंटेनरमध्ये समान दूध आणि पाणी एकत्रित म्हणजे जे काय मिश्रण आहे ते समान या ठिकाणी सुद्धा आहे, तेवढंच या ठिकाणी सुद्धा आहे. पण इथे मात्र दूध 20% आहे आणि इथे मात्र दूध 80% आहे. बाकी पाणी किती आहे ते नंतर आपण बघूया. आपल्याला शेवटी काय विचारले? दूध विचारले ना. याचा अर्थ दूधचाच विचार कर. या ठिकाणी दूध 20% आहे, या ठिकाणी दूध 80% आहे. म्हणजेच काय झालं? उर्वरित या ठिकाणी 80% पाणी झालं, इथे मात्र 20% पाणी झालं. दुधाचाच विचार कर. या ठिकाणी दूध दिसतंय, या ठिकाणी दूध दिसतंय. याचा अर्थ या दोन्ही संख्यांची सरासरी काढली ना तर तुला हे दोन्हीही कंटेनर एक सोबत मिक्स केल्यानंतर जे नवीन मिश्रण तयार होईल त्यामधील तुला एकूण किती टक्के दूध आहे ते मिळेल. तर म्हणून दोघांची सरासरी काढत असताना तुला माहिती आहे की 20 अधिक 80 केले आणि छेदस्थानी म्हणजे दोन्ही संख्यांची बेरीज आणि छेदस्थानी एकूण संख्या जेवढे आहेत ते लिहिले की तुला सरासरी मिळत असते. तर 100/2 केले बरोबर 50 आले. 50% आपल्याला मिळाले. म्हणजेच नवीन जे मिश्रण तयार होईल त्यामध्ये 50% दूध असेल, 50% पाणी असेल. वेळ न घालवता लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत बरं का हे आजचे, तुम्हाला फार महत्वाचे आहेत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. 7 आणि 10 म्हणजे 7:10 आला. तास काटाव मिनिट PM AM काही दिलेलं असतं टाइमपास म्हणून. तुला तुझ्याच परीक्षेमध्ये आलेले हे सगळे काही प्रश्न आहेत. तशाच प्रकारचा हा सुद्धा प्रश्न दिसतोय तुम्हाला. बघा ना, बरोबर 2:30 वाजता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा. 2 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आहेत, जाणून बुजून आणलेले. याला शॉर्ट मेथडने कशा प्रकारे सोडवायचे यापूर्वी मी तुम्हाला घड्याळाद्वारे सोडून दाखवलं होतं, पण आता डायरेक्टली सोडवायचं. इथे दिसतंय तास काटा आणि या ठिकाणी दिसतंय मिनिट. ठीक आहे, मिनिट किती झालेले आहेत? 10. याला समजा मी 30 ने गुणलं
आणि याला समजा मी 11/2 ने गुणलं तर माझं मला उत्तर मिळते. दोघांमधील फरक फक्त मला काढायचा आहे. 7 2 14 7 3 21 म्हणजेच किती 210. आणि या ठिकाणी मला गुणत असताना छेदस्थान अंशस्थान कट करायचे असतात. बे एक बे इथे 5 येणार आणि दोघांचा गुणाकार जर मी केला तर 11/55. फक्त तुला या दोघांमधील फरक काढला की एकूण किती डिग्री आहे, तास काटा व मिनिट काटा किंवा मोठा काटा व छोटा काटा यांच्या दरम्यान तुला डिस्टन्स कळेल डिग्रीमध्ये. बघ ना इथे पूर्वीची एक मी जी तुला शॉर्ट मेथड सांगितली होती ती सुद्धा महत्वाची आहे, ही सुद्धा महत्वाची आहे. अजून एक पद्धतीने याला बघताशी निवडवता येत असतो प्रश्न. प्रत्येक प्रश्नासाठी माझ्याकडे 3 शॉर्ट मेथड आहेत सोन्या. वस्तुस्थिती सांगतो, आजपर्यंत जेवढे मी गणित तुझ्यासाठी घेतलेले आहेत ना त्या गणितांना वेगळ्या पद्धतीने सोडवायची अजून शॉर्ट मेथड आहे. फक्त ती एकदा तुला शॉर्ट मेथड कळाली की ही शॉर्ट मेथड कळण्यासाठी सोपं जात असतं. नाहीतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की 11/2 मी का घेतलेले आहेत. पूर्वी घे, प्रत्यक्ष पूर्वीचा प्रश्न बघ, त्या ठिकाणी तुला लगेच लक्षात की 11/2 या ठिकाणी मी का घेतलेले. सूत्राचा वापर करत नाहीये. कोणतंही गणित असू द्या त्या ठिकाणी तुला मिनिटांसोबत 11/2 नेच गुणायचंय आणि तासासोबत तुला 7 × 30 म्हणजे 30 नेच गुणायचंय. या ठिकाणी दोघांचा फरक बघितला मी तर इथे 5 राहिले शेवटी आणि 200 मधून जर मी 50 वजा केलं तर 150 होतात म्हणजेच 155. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 155 डिग्री आंतरकोन मिळाला. तो बाह्य कोन काढायचा असेल तर 150 360 मधून वजा करायचे. बाह्य कोन मिळत असतो. बाह्य कोन सहसा विचारला जात नाही. इथे फक्त दरम्यान म्हणले आंतरकोनच विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न बरोबर 2:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोन किती आहे अंशाचा. तर इथे दिसतंय 2, या ठिकाणी दिसतंय 30. बरोबर आहे ना. हेच विचारलं म्हणजे 2:30 वाजता म्हटलं तर 2 आणि 30 म्हणजेच तुला काय करायचं 2 × 30 करायचे आणि याला म्हणजे मिनिटाला 30 × 11/2 करायचे. बस गणितीय क्रिया कर. बे एक बे या ठिकाणी किती येणार 15 आणि दोघांचा जर तू गुणाकार केला तर येतात किती 150 आणि 165 इथे येतात आणि इथे येतात 60. बस दोघांमधील फरक काढायचा किंवा मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करायची. तुला तुझं उत्तर मिळत असतं. इथे किती येणार 105 आणि म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 105. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. एक माणूस मुंबईहून पुण्याला 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 120 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येत असतो. तर त्याचा एकूण प्रवासाचा वेग आपल्याला विचारला गेला. एकदा फक्त बघू द्या मला रेकॉर्डिंग होते का. ओके होते रेकॉर्डिंग. तर जाताना तो 80 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला होता पर आवर. बरोबर आहे ना km आवर. आणि येताना मात्र 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने रिटर्न आलेला आहे. जाताना तो उशिरा गेलेला आहे म्हणजे त्याला जास्त वेळ लागलेला आहे. येताना अतिशय कमी वेळ लागलेला आहे. तर एकूण प्रवासाचा सरासरी वेग तुला विचारला गेलेला आहे. अशा वेळेस काय करायचं जेवढा प्रवास त्याने कापलेला आहे की नाही तो गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची किंवा 2 × 80 × 120 करायची आणि एकूण जेवढा प्रवास त्याने केलेला आहे ते छेदस्थानी लिहून टाकायचं म्हणजे 80 + 120 लिहून टाकायचे. म्हणजेच किती येतात 200 येतात. या दोघांची बेरीज करायची. पुन्हा एकदा मी नीट समजून सांगतो. जाताना तो 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेला होता. येताना 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने रिटर्न आलेला आहे. त्याला एकूण जेवढा प्रवास त्याने केलेला आहे तो सरासरी प्रवास काढायचा आहे त्याचा. तर त्यासाठी मी काय केलं 2 × 80 × 120 आणि छेदस्थानी या दोघांची बेरीज केली. होतात किती 200. बस ही गणितीय क्रिया कर. सर लय मोठी गणितीय क्रिया आहे सोन्या. तुला मुळात ठुसके गणितच दिलेले असतात. तू गणितीय क्रिया त्या ठिकाणी लय मोठमोठ्या करत असतो सूत्रामध्ये टाकून. पण या ठिकाणी तशा प्रकारे नसतं. तू म्हणशील की मी सोपे प्रश्न आणलेले आहेत तसलं नाहीये ते सोन्या. जे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत ना तेच मी तुला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीचे विद्यार्थी त्यांच्या आगामी परीक्षांसाठी ते म्हणतायत की सर आमच्या परीक्षांचे प्रश्न घ्या. त्यासाठी पोलीस भरतीचे अनेक प्रश्न यामध्ये समाविष्ट केलेत आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मोठ्या परीक्षेचे प्रश्न आहेत पुढे दिसतील तुला. लय खतरनाक प्रश्न आहेत पुढे. लोड घेऊ नकोस. आणि तू माझ्यासमोर आण रे कसलाही प्रश्न. तुला म्हटलं ना 10 सेकंदामध्ये उडून दाखवतो म्हटलं तर उडून दाखवतो. सूत्राचा वापर करणार नाही. तुला कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी त्या ठिकाणी सूत्राचा वापर करून एखादं गणित सोडवतोय असं दिसलो की मला पुन्हा तेच गणित तू पाठव किंवा तेच व्हिडिओ दाखव. मी तुझ्या समोर येणार नाही सोन्या गणित घेऊन. एखादं सूत्राचा वापर मी आयुष्यात केव्हा केलेला नाहीये. आपल्याला आवडत सुद्धा नाही. हे 0 कट हे 0 कट राहिलं हे 1 इथे सुद्धा 1 येणार म्हणजे 2 कट झाले. मग तुला 12 8 96 करायचे फक्त दोघांचा गुणाकार. तुला तुझं उत्तर मिळतंय ना सोन्या. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 96 किलोमीटर प्रति तास या वेगाने. आलं लक्षात. त्याचा सरासरी वेग असणार आहे एकूण प्रवासाचा. पुढे जाऊया. एका विद्यार्थ्याला 34% गुण मिळाले व तो 4 गुणांनी नापास झालेला आहे. दुसऱ्याला सुद्धा 31% गुण मिळाले आणि तो सुद्धा 16 गुणांनी नापास झाला. दोघं जवळ बसायचे आणि टुक्केगिरी करायची. आयुष्यात यांनी केव्हाच लक्ष दिलेलं नाहीये आणि म्हणून दोघे नापास झालेले. मग नेमकं काय विचारलं तर परीक्षेत किती गुणांची ही परीक्षा होती. तर एकूण
34% गुण मिळून ह्यो नापास झाला. किती गुणांनी? 4 गुणांनी. इथे आहेत टक्के, या ठिकाणी आहेत गुण. आपल्याला एकूण गुण काढायचे. तर अगोदर 1% म्हणजे किती गुण हे काढले की आपल्याला एकूण गुण मिळत असतात. बाकी बघा 31% दुसऱ्याला आणि तो नापास झालेला आहे 16 मार्कांनी. या दोघांमधील फरक किती आहे रे सर? 3%चा फरक आहे. मग या दोघांमधील फरक किती आहे? म्हणजे गुणांमधील फरक जर आपण काढला तर होतो किती? 12. जर 3% बरोबर 12 गुण असतील तर 1% म्हणजे किती असेल? 3 1 3, 3 चौक 12. म्हणजेच काय? 1% बरोबर 4 गुण असणार आहेत. 1% बरोबर जर 4 गुण असतील तर 100 बरोबर किती असणार आहेत? अरे सोन्या, 1% म्हणजे 4 गुण, तर 100 म्हणजे 400 असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठसके प्रश्न असतात, सगळे घाबरत असतो आणि तुला वाटत असेल की मी फक्त ठसकेच प्रश्न घेऊन येतोय. बघ तू शेवटपर्यंत, तुला कळल की किती खतरनाक प्रश्न घेऊन आलेलो आहे. राजकुमारने प्रत्येकी 990ला 2 कॅल्क्युलेटर्सची विक्री केली. एका कॅल्क्युलेटरवर त्याला 10% नफा झाला आणि दुसऱ्या कॅल्क्युलेटरवर 10% तोटा झाला. व्यवहारामधील त्याचा नफा किंवा तोटा कोणता आहे? इथे काय आकडा दिलेला तो अजिबात गरजेचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, एकच वस्तू त्याने अगोदर नफ्याने विकली, नंतर मग तोट्याने विकली. याचा अर्थ त्याला तोटाच झालेला. आणि तो किती टक्के तोटा झालेला? ते 1% तोटा. प्रत्यक्षात तुला सोडून दाखवतो, लोड घेऊ नकोस. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय करायचं असतं माहितीये का? सोडून दाखवण्यामध्ये वेळ जात असतो. 10 गुणिले 10. पूर्वी नफा झाला, नंतर तोटा झाला. दोघांचा गुणाकार करून छेदस्थानी 100 लिहून टाक. हे 0 गट, हे 0 गट, हे 0 गट, हे 0 गट. सर छेदस्थानी 100च का घेतलं? या दोघांचा गुणाकारच का केला? लय मोठा कुटाणा तुला दाखवावं लागेल, नीट समजून सांगावं लागेल, एक्सप्लेन करावं लागेल. पण कशाला काय गरज आहे सोन्या? हे असले गणित लय रिपीट झालेले. याच गणितांमध्ये तुला या ठिकाणी 2 कॅलेंडर ऐवजी 2 कॉफी किंवा 2 कप किंवा अजून 2 बॅट या ठिकाणी वेगळा आकडा असतो. इथे 25% अगोदर तोटा झाला, मग नंतर फायदा झाला, अगोदर नफा झाला, नंतर त्याला तोटा झाला. काही होऊ दे ना, 2 वस्तू एक सारख्या, त्याला अगोदर त्याने विकलं, तोटा झाला असेल किंवा फायदा झाला असेल, तेवढ्याच टक्क्याने त्याने विकलं, तोटा झाला, फायदा झाला. याचा अर्थ काय? तर शेवटी त्याला तोटाच झालेला आहे. तो किती? 1%चा झालेला आहे. 1% तोटा झालेला. लोड घेऊ नकोस. पुढे प्रश्नाकडे लगेच आपण जाऊया. एक दुकानदार वस्तूच्या किमतीवर 10% सूट देत असतो. विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं ना टक्केवारीचे प्रश्न घ्या, तर अवघड प्रश्न घेऊन आलेलो आहे. अजून पुढे लई प्रश्न आहेत. बघूया आपण हा व्हिडिओ किती मोठा होतोय. एक दुकानदार वस्तूच्या किमतीवर 10% सूट देऊन विकतो. विकताना 28% कमी वजन वापरतो. तर नफा किंवा तोटा किती टक्के झालेला आहे? तलाठीला आलेला प्रश्न आहे. कंसात टाकलेला नाही, मी टाकले. यस, तलाठीला प्रश्न आलेला आहे हा प्रश्न. आणि या ठिकाणी आकडे बदलून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कमीत कमी 6 ते 7 वेळा हा प्रश्न रिपीट झाला. 57 शिफ्टमध्ये. आणि पुन्हा पुन्हा विचारला जाईल तुला. पोलीस भरतीला सुद्धा विचारला गेलेला आहे हा प्रश्न. सुरुवातीला काय झालं होतं? 100 रुपयाची वस्तू त्याने 90 रुपयाला विकली. बघ ना, 10% सूटने विकलेली. याचा अर्थ काय? 90 रुपयाला विकलेली आहे. परंतु त्याने वजन जे आहे ना, वजन ते कमी वापरलेलं आहे. खऱ्या अर्थाने म्हटलं तर 100% वजन वापरायला पाहिजे होतं त्याने वजन, पण वापरलं किती सोन्या? 28% कमी वापरलेलं. याचा अर्थ 100 - 28 जर तू केले तर होतात किती? 72. म्हणजेच किती? 72% वजन त्याने वापरलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्याने 100% वजन वापरायला पाहिजे होतं, पण 72% वजन वापरतोय. आणि वस्तू विकलेली आहे त्याने 10% सूट देऊन. म्हणजे लोकांच्या मनामध्ये हे दाखवतोय की मी त्याला सेल देतोय, पण खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होतोय. पण कशा प्रकारे होतोय, किती टक्के फायदा होतोय, हेच आपल्याला विचारलं गेलेलं आहे. नफा की तोटा? नफाच होणार आहे, पण कशा प्रकारे, किती टक्के नफा होणार आहे, यासाठी तुला फक्त काय करायचंय? भागाकार करायचं. हे कट कर, हे कट कर. आणि या ठिकाणी सुद्धा भागाकार करून टाक. 9 ने भाग जातोय, कारण 7 आणि 2 9 होतात या ठिकाणी. तर 9 कॅल्क्युलेशन घेतच, डिजिटल सम. मग इथे 9 ने भाग म्हणजेच किती? 10. 9 10 90. आणि या ठिकाणी 9 8 72. याचा अर्थ या ठिकाणी येणार 8. म्हणजेच काय झालं सोन्या? 8 रुपयाची वस्तू त्याने 10 रुपयाला विकलेली आहे. मग 8 रुपयावर त्याला किती फायदा झालेला आहे? सर 2चा फायदा झालेला आहे. बस 2चा फायदा झालेला आहे 8 वर. तुला टक्केवारी काढायची असेल तर गुणिले 100 करायचे असतात. लहानपणापासून शिकलेला आहेस तू. बे एक बे, आणि या ठिकाणी येणार 4. आणि इथे 4 एक 4, इथे येणार 25. म्हणजेच किती फायदा झाला त्याला? 25% या व्यवहारामध्ये फायदा झालेला. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया लगेच. जर रोहित आणि रुपेश एक काम X दिवसांत पूर्ण करतात, रोहित रुपेश हे दोघेही एकटे तेच काम X + 16 व X + 9 दिवसांत पूर्ण करतात, तर X ची किंमत तुम्हाला विचारली गेलेली. अशा वेळेस तुम्ही काय करणार? या दोघांचा गुणाकार करून टाका ना. 16 गुणिले 9 होतात किती? 225. बरोबर आहे की नाही? याचाही वर्गमूळ निघतं, याचाही वर्गमूळ निघतं. त्यानंतर तशा प्रकारे काढता येतं. ठीक आहे, 225. आणि मग नंतर 225 येणार का?
9 9 9 18 9 97 चौक 36 9 55 54 4 येणार, 144 येणार. मी चुकून बोललो 225. घाईने सगळं असा कुठं होत असतो. आणि याचं वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढल्यानंतर येतं किती? पर्याय क्रमांक 4 म्हणजे 12 उत्तर येतं. जर तू प्रत्यक्षात 12 या ठिकाणी टाकले तर या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येणार आहे सोन्या? 28 येणार आहे. 28 या ठिकाणी 12 टाकले, या दोघांचं बेरीज जर तू केली तर किती येणार सोन्या? तर 12 21 येणार. 21. यस. म्हणजेच काय झालं? रोहित एकटा ते काम 28 दिवसात करतोय, रुपेश एकटा तेच काम 21 दिवसात पूर्ण करतोय. दोघं मिळून तेच काम किती? 12 दिवसात पूर्ण करतात का हे पडताळावं लागेल तुला. मास्तर नेमकं खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे सुद्धा पडताळून बघ. बघ ना, मी तुला काय सांगितलेलं आहे, दोन लोक एकत्रित काम करत असताना काय करायचं असतं? दोघांचा गुणाकार करायचा कामांचा आणि छेदस्थानी दोघांची बेरीज करायची असते. लसावी मसावी काढत बसायचं नसतं. मग या ठिकाणी येणार 9 आणि इथे येणार 4. आता 28 16 म्हणजे याला भाग जाणारे 4. 4 ने भाग जर गेला आपण 21. यस. 3 ने भाग जाणारे इथे 3 1 3 3 2 6 21 2 42 इथे 7 2 14 7 3 7 7 49 7 ने भाग जातोय. 7 2 14 7 3 21 3 या ठिकाणी 7 7 49 या ठिकाणी 7 येणार. बरोबर आहे. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 4 दोघांचा गुणाकार किती येतोय? 12 येतोय. यस सर, तुम्ही बरोबर सांगितलं होतं. बघा ना, 12 दिवसात दोघं रोहित आणि रुपेश एक काम पूर्ण करतात आणि रोहित एकटा 28 दिवसात पूर्ण करतोय, दुसरा रुपेश एकटा 21 दिवसात पूर्ण करतोय. आणि हे मी कसं काढलं होतं? तर अशा प्रकारे काढलेलं आहे. हे थोडंसं पुढचा वर्जन आहे. तुम्हाला काम काळ एकचा अशा प्रकारे विचारला जात असतो. मिशन खाकी बॅच आपण लॉन्च केलेली मित्रांनो. बेसिक टू ऍडव्हान्स यामध्ये शिकवलं जातंय. सगळं नव्या पॅटर्नने शिकवलं जातंय. म्हणजे मागच्या तुमच्या 2023-2024च्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून सगळी टॉपची फॅकल्टी तुम्हाला या बॅच मध्ये शिकवते. यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळाल्या सगळे टॉपची फॅकल्टी आहे. 10 ते 12 वर्षांचा अनुभव असलेला या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषय समाविष्ट करण्यात आले. 4 विषय ना पोलीस भरतीचे, ते सर्व काही समाविष्ट करण्यात आलेले. रोज 4 तास लेक्चर असतं. आठवड्याला टेस्ट सुद्धा असते. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जे काही शिकवले त्याच्यावर आधारित या आठवड्यामध्ये टेस्ट असते. आणि विशेष म्हणजे टेस्टच्या टॉपरला बक्षीस सुद्धा दिलं जात असतं. अशा प्रकारे आम्ही मोटिवेट सुद्धा करत असतो. जबरदस्त बॅच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अंतिम रिव्हिजन बॅच घ्यायची असेल तर या बॅच मध्ये जे काही तुम्हाला शिकवले त्याची सुंदर अशी फास्ट ट्रॅक रिव्हिजन आहे आणि एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन सुद्धा या ठिकाणी दिली गेलेली आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कशा प्रकारे करायचा हे या बॅच मध्ये तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे. सिलेक्टेड आहोत म्हणून सिलेक्शन देऊ अशा प्रकारचं आपल्या या बॅचचं टॅगलाईन आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक मात्र अशी फास्ट ट्रॅक बॅच आहे ज्या ठिकाणी स्वतः PSI शिक्षक तुम्हाला शिकवायला असणार आहेत. तर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. सध्या ऑफरमध्ये चालू दोन्ही बॅच जबरदस्त आहे. मी तर म्हणतो पोलीस भरतीचा तुम्ही अभ्यास करत असाल तर आठवड्याचे सोमवारपासून ते शुक्रवार ही बॅच फॉलो करायची. रोज 4 तास लेक्चर बघायचं आणि त्याचंच रिव्हिजन या बॅच मधून करायचं. सुंदर होऊन जाईल तुमचं. आणि या व्यतिरिक्त रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची A to Z सोल्युशन मधून. पांढरा घोडा मार्केटमध्ये हाकार माजवते. त्याचं कारणच हे की अजूनही जाऊन बघा तुम्ही अमेझॉनवर A to Z सोल्युशन आपलं फर्स्ट रँकवर आहे. यालाच पांढरा घोडा म्हणतात, याला काळा घोडा म्हणतात. पांढरा घोडा म्हटलं तर अख्खी प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुद्धा दिलं गेलेलं आहे. पोलीस भरतीशी संबंधित असलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका, जिल्हा पोलीस, कारागृह, SRPF, बॅट्समन, चालक पोलीस, रेल्वे पोलीस, 200+ प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. मी तर म्हणतो रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत. होतात किती? 5 प्रश्नपत्रिका या पुस्तकातील. 1.5 तास टाइम लावून आणि त्याला पुन्हा 1 तास स्पष्टीकरण बघायचं. या ठिकाणी या पुस्तकामध्ये केवळ गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण आहे. GS-GK आणि मराठी व्याकरणाचं सुद्धा आहे. महत्वाचं म्हणजे गणित बुद्धिमत्ता या दोघांचं शॉर्ट ट्रिक सुद्धा या पुस्तकात दिली गेलेली आहे. पुस्तक घ्यायचं असेल तर सध्या अमेझॉनवर फर्स्ट रँकवर पुस्तक आहे आणि ऑफरवर सुद्धा आहे. घ्यायचं असेल तर घेऊन टाका. या व्यतिरिक्त हे पुस्तक जे या पुस्तकातील प्रश्नपत्रिका सोडत असताना जे प्रश्न तुमचे चुकले होते ते मुद्दे बाजूला काढा. त्या मुद्द्यांचा अभ्यास या पुस्तकातून करा. म्हणजेच काय तर टॉपिक वाईज या पुस्तकामध्ये तुमचे यापूर्वी कशा प्रकारे प्रश्न रिपीट झाले होते. म्हणजे राष्ट्रीय सभा यावर तुम्हाला जर प्रश्न आला असेल तर तुम्ही राष्ट्रीय सभा अनुक्रमणिकेमधून ओपन केलं तर तिथून आजपर्यंत कशा प्रकारे पोलीस भरतीमध्ये राष्ट्रीय सभा या मुद्द्यावर प्रश्न आले तर त्याचं सखोल विश्लेषण या पुस्तकात दिलं गेलेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला ना तर तुम्हाला पास होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. वस्तुस्थिती सांगतो, ऑन कॅमेरा सांगतो. आणि चालू घडामोडी भले कोणती परीक्षा द्या तुम्ही, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4ची सरसकट सगळ्या परीक्षांसाठी चालू घडामोडीचं हे जबरदस्त पुस्तक आहे. तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांना विचारा वाटलं तर किंवा त्या ठिकाणी दुकानामध्ये गेल्यानंतर वेगवेगळे चालू घडामोडीची पुस्तकं आपले पुस्तक कम्पेअर करा.
ओपन मध्ये सांगतो सोन्या, या ठिकाणी जशा प्रकारे आम्ही कंटेंट समाविष्ट केलेला आहे ना, तशा प्रकारचा कंटेंट तुम्हाला दिसणार नाही. बघा ना, या ठिकाणी धर्मेंद्र यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जाईल. मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होते. मृत्यू होण्यापूर्वीच न्यूजवाल्यांनी सांगितलं होतं, घोषित केलं होतं, भावपूर्ण श्रद्धांजली. मोठ्या प्रमाणात त्यांना सर्च केलं गेलं गुगल ट्रेंड्सवर, म्हणून त्यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जाईल. बॉम्बस्फोट आता जो दिल्लीमध्ये झाला होता, त्याच्यावर चौकशीची समिती, त्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. नितेश राणे यांनी 10 वेळा, नितेश राणे नाही, बघ तुला कमेंट करायची आता, सगळं काय डोक्यामध्ये असतं, परंतु नेमक्या टायमाला लक्षात येत नाही. तर हे बिहारचे हे आहेत, न वरूनच आहे, नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 10व्यांदा शपथ घेतलेली. आजपर्यंत सर्वात वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री ते ठरलेले, रेकॉर्ड केलेले. याचा अर्थ हमखास विचारलं जाईल. आणि सरन्यायाधीश यांच्यावर दरवर्षी प्रश्न असतो. आता बदललेले तुमच्या परीक्षेपूर्वी, म्हणजे आगामी काळात 2-3 महिन्यामध्ये तुमची परीक्षा आहे ना, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सांगतोय, तर तुम्हाला हमखास विचारला जाईल. सरसकट कोणती परीक्षा असू द्या, 2026 ची तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. नवे उपराष्ट्रपती हे जे झालेले आहेत, हे आपल्या महाराष्ट्राचे होते मित्रांनो. महाराष्ट्राचे राज्यपाल होते, त्या ठिकाणी ते उपराष्ट्रपती झालेले आहेत. महत्वाचं म्हणजे जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिला, आणि ते सुद्धा कॉन्ट्रोवर्शियल विषय होता. त्यावरही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा करण्यात आली होती की नेमकी त्यांनी का राजीनामा दिलेला आहे, त्याचं कारणच कळालं नव्हतं. ते चर्चेतील मुद्दा होता, तुम्हाला विचारलं जाईल. आणि आपल्या देशातील महिलांनी 3 वर्ल्ड कप जिंकून दिलेले आहेत, बरोबर आहे ना. आणि पहिल्यांदाच अशी घटना घडलेली, 2 वर्ल्ड कप तर पहिल्यांदाच जिंकून दिलेले आहेत. त्या संबंधित सगळी माहिती या पुस्तकामध्ये दिली गेलेली आहे. हमखास विचारले जातील असे हॉट टॉपिक्स, हॉट पॉइंट यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. हमखास 100% तुम्हाला या पुस्तकामधून अनेक चालू घडामोडींचे प्रश्न दिसतील. घ्यायचं असेल तर हे सुद्धा तुम्हाला Amazonवर सध्या आपले अवेलेबल आहे. आता पुढचा प्रश्न बघा, वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 4 ही एक पहिली संख्या आहे. दुसरी संख्या आहे वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 3. तिसरी संख्या आहे वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 2. आणि चौथी संख्या आहे 24 वर्गमुळात आहे आणि अधिक वर्गमुळात 1 आहे. ज्या वेळेस 2 संख्या वर्गमुळात दिल्या गेलेल्या आहेत, त्यांची बेरीज केलेली आहे. आणि अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या संख्या आहेत, आणि यामध्ये सर्वात मोठी संख्या विचारली गेलेली आहे. तर फक्त बेरीज जर असेल तर दोघांचा एकदा गुणाकार करून बघा. 6 × 24 इथं येतोय 24 बरं का. या ठिकाणी 8 × 2 = 16, 8 × 24, यस इथे सुद्धा 24 येतोय. त्यानंतर 12 × 2 = 24, यस सर तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या पद्धतीने आकडे बनवलेले आहेत. सोन्या तुझ्या परीक्षेमध्ये आलेला, तलाठीमध्ये आलेला हा प्रश्न आहे, इथे सुद्धा 24 येतोय, बरोबर आहे की नाही. तर अशा वेळेस सर्वात मोठी संख्या विचारलेली, याचा अर्थ सर्वात मोठी संख्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसते तीच सर्वात मोठी संख्या असते. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. तशाच प्रकारे आणि इथे आकडे बदलून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तुमच्या याच तलाठीच्या शिफ्टमध्ये प्रश्न विचारले गेले, आणि त्याही पूर्वी अनेकदा अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. विशेष म्हणजे केंद्राच्या सुद्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत बरं का. या व्यतिरिक्त बघा, जर मध्यभागी वजा चिन्ह असेल आणि 2 संख्या वर्गमुळात असतील, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या, ही चौथी संख्या, या 4 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या किंवा सर्वात छोटी संख्या विचारली असेल, तुम्हाला बघा या ठिकाणी सर्वात मोठी संख्या विचारली ना, येस सर्वात मोठी संख्या विचारली असेल तर दोघांमधील फरक बघा एकदा, काय किती येतोय. आणि येणारच तशाच प्रकारे तुम्हाला जाणून बुजून गणित दिलेले असतात. इथे दोन्ही संख्यांचा गुणाकार येणार म्हणजे येणार, कारण अधिक चिन्ह आहे, आणि या ठिकाणी दोघांमधील फरक सगळा सारखा असणार. इथे सुद्धा 2 येतोय फरक, या ठिकाणी सुद्धा 2 येतोय, या ठिकाणी सुद्धा 2 येतोय, या ठिकाणी सुद्धा 2 येतोय. आणि हे प्रश्न वारंवार रिपीट होणार. जोपर्यंत तू परीक्षा देणार तोपर्यंत तुला असले प्रश्न दिसणार. आणि याचं योग्य उत्तर किती असणार? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार. त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी तुला छोट्या संख्या दिसतात तीच मोठी संख्या असते वजाबाकीमध्ये, आणि ज्या ठिकाणी मोठी संख्या दिसते तीच मोठी संख्या असते अधिक मध्ये. बस लोड घेऊ नकोस, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न लगेच. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी आपल्याला विचारली गेली. 9 क्रमवार विषम संख्या दिलेल्या आहेत, क्रमवार आहेत, कळते का तुला? क्रमवार याचा अर्थ काय? तर मधली संख्या तीच त्या सर्व क्रमवार संख्यांची सरासरी असते. म्हणजेच काय झालं, 103 ही या 9 क्रमवार संख्यांच्या मधली संख्या आहे, एक्झॅक्टली मधली. म्हणजेच 103 या ठिकाणी एकूण 4 संख्या असणार, इथे सुद्धा एकूण 4 संख्या असणार. किती? 4 संख्या असणार. याचाच अर्थ सोन्या 103 च्या पुढची तुला काय विचारलं गेलेलं? शेवटच्या 2 संख्यांची सरासरी. म्हणजेच ही जी संख्या मिळणार तुला, ही जी संख्या मिळणार, या दोघांची बेरीज करायची, छेदस्थानी 2 करायचे, मग नंतर जे काय उत्तर येईल ते तुझं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर 103 तर सरसकट सगळ्या संख्या क्रमवार संख्या काढण्याची गरज नाही. 103 च्या पुढची संख्या कोणती असणार आहे मग? कारण पुढची संख्या आपल्याला विचारली ना, सर्वात मोठी संख्या, तर इथे 105 येणार. त्याच्या पुढची अजून क्रमवार जी विषम संख्या आहे 105 च्या पुढची ती किती येणार? 107 येणार. इथे येणार 109 आणि या ठिकाणी येणार 111. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. आणि मी आत्ताच तुम्हाला बोललेलो, क्रमवार जर संख्या असतील तर त्यांच्या मधली संख्या हीच
त्या सर्व संख्यांचा सरासरी असतो. तशाच प्रकारे या ठिकाणी 109 आणि 111 या दोन्ही क्रमवार संख्या आहेत किंवा दोन संख्या आहेत आणि या दोन संख्यांच्या दरम्यानची जी काही संख्या असेल तीच या दोन्ही संख्यांचा सरासरी असेल. आता तू बेरीज करत बसणार आहेस का सोन्या? 109 अधिक 111 करणार, छेदस्थानी 2 करणार. त्यापेक्षा या दोघांच्या मधली संख्या कोणती? 110 आहे. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळाले का तुम्हाला? पुन्हा एकदा नीट समजून सांगतो. एकूण 103 सरासरी आहेत, बरोबर आहे. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे. याचा अर्थ पलीकडे 4 संख्या, अलीकडे 4 संख्यांमधली ही संख्या आहे. सरासरी म्हटलं तर मधली संख्या असते क्रमवार संख्यांची, भले ती विषम असो, सम असो, कोणतीही असो. क्रमवार संख्या दिलेल्या असतील ना तर मधली संख्या हीच त्या सर्व संख्यांची सरासरी असते. मग मला पुढच्या संख्या विचारल्या गेलेल्या आहेत. सर्वात मोठी संख्या कोणती? 109 आणि 111 आहे. या 109 आणि 111 मला कशा मिळाल्या? तर याच्या पुढची 105 संख्या ही पुढची क्रमवार विषम संख्या आहे. त्यानंतर 105च्या पुढची 107 ही विषम संख्या आहे. त्याच्या पुढची 109, 111 अशा प्रकारे या दोघांची मी बेरीज करून छेदस्थानी 2 घेण्यापेक्षा मी आत्ताच तुला सांगितलेले की दोन संख्या असतील किंवा कोणत्याही संख्या असतील त्यांची सरासरी काढायची असेल तर मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. या दोन्ही संख्यांची एक्झॅक्टली मधली संख्या 110 आहे आणि हीच या दोन्ही संख्यांची सरासरी. पुढे जाऊया बघा. पुढचा प्रश्न दिसतो तुम्हाला तशाच प्रकारे. पहिल्या क्रमावर 15 विषम संख्या व 16 विषम संख्या यांची बेरीज आपल्याला विचारली गेलेली आहे. याचा अर्थ तू पहिल्या क्रमवार विषम संख्या जित ना 15 ते काढत बसणार. 1, त्यानंतर 3, त्यानंतर अजून येतात 5, 7, 9, 11, 13, 15, अजून त्या पुढे जाणार तू तशाच प्रकारे 17, मग 19 करणार. सगळ्यांची बेरीज करत बसणार. शेवटी तुला कळणार की 15 क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज ही याच संख्येचा वर्ग आहे. 15चा वर्ग किती? 225. कळालं का तुला सोन्या? सुरुवातीच्या पहिल्या क्रमवार 15 असो, 16 असो, 17 असो, 18 असो, ती त्याच संख्येचा वर्ग असते. तुला विचारलेले पहिल्या 15 क्रमवार विषम संख्या यांची बेरीज तर किती येणार आहे? 15 विषम संख्यांची बेरीज तर 15चा वर्ग 225 आला. आणि त्याचप्रमाणे पहिल्या क्रमवार 16 विषम संख्या यांची बेरीज ती येणार 16चा वर्ग. आता 16चा वर्ग तुला माहिती आहे का? नाही माहित असेल तर लोड घेऊ नकोस. तुला मी यापूर्वी सांगितलेल्या 16चा वर्ग करत असताना शॉर्ट ट्रिक या ठिकाणी 0-1 येणार, इथे येणार 6-36 या संख्येचा वर्ग केला आणि या संख्येचा वर्ग केला. आता या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची. 6-1-6 आणि 6ची दुप्पट किती होते? 0-6. 6ची दुप्पट होते 12. या ठिकाणी 12 लिहिणार, एक अंक सोडून. छेदस्थानी या ठिकाणी म्हणजे छेदस्थान म्हणण्यापेक्षा आपलं दोघांची आता बेरीज करायची मला. 6 इथे येणार 5, या ठिकाणी येणार 2 म्हणजे 256. आणि दोघांमधील फरक म्हटलं तर वजाबाकी म्हटलेली तुला. इथे येणार 1, इथे येणार 3, बस 0. म्हणजेच किती येणार? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर 31. पुन्हा नीट समजून सांगतो, तुला कळालं नसेल तर पहिल्या क्रमवार विषम संख्या ज्या आहेत ना 15 यांची बेरीज आणि पहिल्या क्रमवार विषम संख्या 16 यांची बेरीज, या दोघांमधील फरक तुला विचारला गेलेला आहे. तर तू सर्व संख्यांची बेरीज करत बसणार आहे का? अजिबात करू नकोस तसं. पहिल्या क्रमवार विषम संख्या ज्या असतील ना, भले ते 99 असतील ना तर 99चा वर्ग म्हणजेच काय? पहिल्या क्रमवार 99 विषम संख्यांची बेरीज म्हणजे 99चा वर्ग असतो. त्याचप्रमाणे पहिल्या क्रमवार 15 विषम संख्यांची बेरीज म्हटलं तर 15चा वर्ग असतो. त्याप्रमाणे मी या ठिकाणी 15चा वर्ग घेतला आणि मग नंतर 16चा वर्ग घेतला, कारण 16 पहिल्या क्रमवार विषम संख्या यांची बेरीज मला विचारली. तर 16चा वर्ग 256 आणि मग नंतर वजाबाकी केल्यानंतर मला उत्तर आलं 31. दोघांचा फरक पर्याय क्रमांक 1. आता इथे दिसतं ए बरोबर 102 असेल तर अनेक विद्यार्थी आम जिंदगीमध्ये काय करतात? प्रत्यक्षात या ठिकाणी 102 करतात. कंस 102चा वर्ग वजा 3 गुणिले 102 करतात अधिक 3 आणि कंस पूर्ण. मग नंतर जे काय उत्तर आलं, तू कॅल्क्युलेटर घेऊन बसलाय का त्या ठिकाणी सोन्या? येण्यासारखं काय करतोयस तू? अरे तुला डिजिटल सम ही पद्धत सांगितलेली यापूर्वी सुद्धा. तुला काय करायचंय? फक्त अंकांची बेरीज. या अंकांची बेरीज किती होते? 2 आणि 1 3 होत असते. याचा अर्थ काय? ए बरोबर 3 मान. तात्पुरता माझ्यासाठी मान सोन्या, लोड घेऊ नकोस, तुला उत्तरापर्यंत पोहोचवतो मी. जर ए बरोबर 3 मानलेलं असेल तर प्रत्यक्षात डायरेक्टली अंकांमध्ये टाकूनच दे त्या ठिकाणी. 3 कंसात 3चा वर्ग वजा 3 त्रिक 9 या ठिकाणी होणार, कारण ए बरोबर जर 3 मानले तर 3 गुणिले 3 होतात 3 त्रिक 9 म्हणून या ठिकाणी 9 लिहिले अधिक शेवटी 3 येतंय. बस ही गणितीय क्रिया कर. तुला जे काही उत्तर येईल ते या ठिकाणी पर्यायातील जे काही उत्तर येईल किंवा या ठिकाणी जे काही उत्तर येणार आहे त्याच्या अंकांची बेरीज मिळणार आहे तुला. आता बघ 3 त्रिक 9
म्हणजेच इथे 9 वजा 9 केले तू कट होतात, अधिक 3 आहे म्हणजे शेवटी किती येणार आहे, 3 त्रिक 9 येणार आहे शेवटी. म्हणजे जे काही या ठिकाणी उत्तर येणार ते 3 त्रिक 9 9 येणार आहे शेवटी. हे जे 9 तुला मिळालेले आहेत ना, तू हे संपूर्ण गणितीय क्रिया केल्यानंतर शेवटी जे काय उत्तर येईल त्या अंकांची बेरीज आहे ही 9. म्हणजेच तुला पर्यायातून अशी संख्या शोधायची सोन्या की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 आहे ती संख्या केवळ तुला शोधायची, तुला तुझं उत्तर मिळतंय. हेच तर तुला सांगायचं होतं मला. बघ इथे 1 आणि 3 होतात 4, 4 आणि 3 होतात 7, 7 आणि 2 होतात 9. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इथे होतात 1 आणि 1, 2 आणि 3 आणि 4 अजिबात नाहीये, तुला अंकांची बेरीज 9 पाहिजे. इथे होतात 3 अजिबात नाहीये. या ठिकाणी हे सगळे काय 9 9 9च्या पटीमध्ये असलेले 9 सगळे कट करायचे राहतात 2. अंकांची बेरीज या ठिकाणी 2 येते, या ठिकाणी येते 3, या ठिकाणी येते 3 नाही 4 येते आणि या ठिकाणी येते 9. आणि म्हणून ज्या अंकांची बेरीज पर्यायातील 9 येते तेच तुझं उत्तर आहे. कशा प्रकारे सोडवलं पुन्हा एकदा मी नीट समजून सांगतो. जर तुला a बरोबर 102 दिलेलेत आणि मी 102 मध्ये वापरलेल्या सर्व अंकांची बेरीज केली तर होते किती 3. तर मी a बरोबर 3 मानले, a बरोबर 3 मानले. प्रत्यक्षात मी या ठिकाणी या सर्व पूर्ण समीकरणामध्ये a ची 3 जर मानले असेल तर इथे 3 दिले, त्यानंतर 3चा वर्ग केला, वजा 3 त्रिक 9 केलं, अधिक 3 केले आणि बरोबर जे काय येणार मी गणितीय क्रिया केल्यानंतर शेवटी 9 आलं. हे जे 9 मला आलेले ना, हे 9 हे सांगते की जर a बरोबर 102 हे अंक या ठिकाणी मी म्हणजे संख्या टाकली असती, जी काही गणितीय क्रिया केली असती, शेवटी जे काय उत्तर आलं असतं त्या उत्तराच्या अंकांची बेरीज ही 9 येणार आहे. यालाच तर डिजिटल सम असं म्हटलं जातं. आणि तिथे एवढा मोठा कुठाना सुद्धा करायचा नसतो, तिथल्या तिथंच 3चा वर्ग म्हटलं ते 3 त्रिक 9, इथे 3 बाहेर आहे, ठीक आहे 3 3 त्रिक 9 या ठिकाणी सुद्धा आहे, वजा वजा कट होणार, राहणार अधिक 3 म्हणजे कंसात 3 आणि बाहेर 3, याचा अर्थ 3 त्रिक 9 म्हणजे इथे 9 उत्तर येणार. मी हे सगळं काही करणार नाही सोन्या. आणि मग नंतर 9 हे अंकांची बेरीज असलेला पर्याय शोधणार, मला माझं उत्तर मिळणार. याला डिजिटल सम असं म्हणतात. जर तुम्हाला कळालं नसेल तर लोड घेऊ नका, मी अख्खा एक व्हिडिओ घेणार आहे डिजिटल समचा, 1 तासाचा व्हिडिओ घेणार आहे. आणि त्यानंतर ते जे सक्सेसिव्ह मेथड आहे ना, त्यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे टॉपिक कव्हर होतील. रेशिओ कव्हर होईल, टक्केवारी कव्हर होईल, नफा तोटा कव्हर होईल आणि अजून एक होईल कव्हर तुमचा चक्रवाढ व्याजदर कव्हर होईल. सगळं कव्हर होऊन जाईल. चक्रवाढ व्याजदराचे कोणताही किती वर्षांची असू द्या तुम्ही बघताशी निवडू शकता, अशा प्रकारे कव्हर होईल. पण तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे, तुम्हाला तशा प्रकारे कमेंट करायची. हा व्हिडिओ जर 1000 लाईक पर्यंत गेला आणि हाईप सुद्धा करून टाका या व्हिडिओला. आणि या व्यतिरिक्त अजून व्ह्यूज जर 10,000 प्लस गेले की लगेच माझा पुढचा व्हिडिओ, शब्द म्हणजे शब्द असतो. मागचा व्हिडिओ बघ 17वा व्हिडिओ, 10,000 प्लस व्ह्यूज गेले लगेच आलो की नाही मी पुढं. आणि हा सुद्धा तशाच प्रकारे याच्या पुढं गेला की लगेच माझा पुढचा व्हिडिओ येईल. पुढचा व्हिडिओ असेल 19वा, त्याच्या पुढचा 20वा, अशा प्रकारे क्रमाने मी येणार म्हणजे येणार. बघ ना, अनिल आणि सुनील यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 22 वर्ष आहे. जर अनिल हा सुनीलपेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल तर अनिलचे सध्याचे वय किती? सोन्या अगोदर दोघांची वयातील फरक जो आहे ना तो बाजूला काढणं म्हणजे दोघांचं वय समान होऊन जाईल. 22 मध्ये जर 4 मायनस मी केले तर होतात किती? 18. याचा अर्थ काय, एकाचं वय 9, दुसऱ्याचं वय सुद्धा 9 आहे. परंतु हा जो अनिल आहे आणि सुनील आहे यापैकी आपल्याला अनिलचे वय विचारले गेलेले म्हणजे मोठ्याचं वय विचारले गेलेले. मोठ्याचं वय काढण्यासाठी अधिक 4 जर मी केले तर मला मोठ्याचं वय मिळते आणि छोट्याचं वय विचारलं असेल तर मला या ठिकाणी दिसतंय. मी नेमकं काय केलं, 22 वजा 4 केले येतात 18. याचा अर्थ काय, तर याचे मी निम्मे केले तर मला छोट्याचं वय मिळतंय आणि जी काय संख्या राहिलेली त्याच्यामध्ये जर मी 4 मिसळले तर मला मोठ्याचं मिळते. आणि मोठ्याचं किती येणार? 13. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुन्हा एकदा मी नीट समजून सांगतो तुला काय विचारलं गेलेलं आहे. तर अनिल आणि सुनील यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 22 वर्ष आहे. जर अनिल हा सुनीलपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, किती? 4 वर्षांनी मोठा आहे. बस 22 वजा 4 करून टाक दोघांमधील फरक. अगोदर दोघांचे वय समान करून टाक ना, होतात किती? 18. 18चे निम्मे मी केले तर मला छोट्याचं वय मिळते. आणि मोठ्याचं वय काढायचं असेल तर जे निम्मे केलेले आहेत, जी अमाऊंट मला मिळालेली, जी संख्या मला मिळेल त्यामध्ये जर मी 4 मिसळले तर मला मोठ्याचं वय मिळते. बस पुढे जाऊया. ए आणि बी हे सोने आणि प्लॅटिनमचे 2 मिश्रण धातू आहे. आता अवघड प्रश्न सुरू झालेले, किती वेळ झालेला मला फक्त एकदा बघू द्या. यस, ए आणि बी हे सोने आणि प्लॅटिनमचे 2 मिश्र धातू आहेत, जे अनुक्रमे 5 आणि 5 या प्रमाणात धातूंचे मिश्रण करून तयार केले जातात. जर आपण समान प्रमाणात मिश्रणातून विचळून तिसरा मिश्र धातू पॉज करून नंतर तू नीट गणित हे समजून घे, मी तुला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. गणित काय म्हणते बघ. ए आणि बी
हे दोन वेगवेगळे मिश्रण आहेत बरं का. या ठिकाणी मी काय करतो, मिश्रण करतो, मिश्रण. आणि हे प्रमाण कशा प्रमाणात आहे, मिश्रण कशाचे, सोन्याचं आणि प्लॅटिनमचं. या मिश्र धातूमध्ये या ठिकाणी सोन्याचं प्रमाण किती आहे, 5 आहे, आणि प्लॅटिनमचं प्रमाण किती आहे, 7 आहे. त्याच प्रमाणात बी या मिश्र धातूमध्ये सोन्याचं प्रमाण 5 आहे, इथे 2 येणार बरं का पहिल्या ए मध्ये. आणि सोन्याचं प्रमाण झाल्यानंतर प्लॅटिनमचं प्रमाण 7 आहे. यांना फक्त मला समान करायचंय, त्यानंतर मला सी मिळणार. समान मी कसं करणार, तर इथे इज इक्वल टू करणार, या दोघांची बेरीज किती होते रे, 7 होत असते. या दोघांची बेरीज करणार किती होते रे, 12 होत असते. जर मला 7 चे 12 करायचे असतील, तर 12 चे 7 करायचे असतील, म्हणजे या दोन्हींना समान करायचं असेल, तर मला दोन्हींना एकमेकांसोबत गुणावं लागेल. याला मी जर 12 ने गुणलो तर समान होईल, याला जर मी 7 ने गुणलो तर हे आता दोन्ही एक समान झाले की नाही. ज्याप्रमाणे या ठिकाणी मी 7 ला 12 ने गुणलं, त्याचप्रमाणे याला सुद्धा मी 12 ने गुणतो, याला सुद्धा मी 12 ने गुणतो. ज्याप्रमाणे या ठिकाणी 12 ला मी 7 ने गुणलेलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मी 7 ने गुणतो, या ठिकाणी सुद्धा मी 7 ने गुणतो. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता गणितीय क्रिया करा, जे काय उत्तर येईल ते तुमचं लगेच दिसेल उत्तर. कशा प्रकारे, तर बघा, 12 पंचे 60, या ठिकाणी येते 60, इथे येणार 24, 12 दुने 24, इथे येणार 7 5 35, इथे येणार 7 7 49. बस यांची बेरीज कर सोन्या, तुला तुझं उत्तर मिळतंय. किती मोठा प्रश्न असू दे, किती खतरनाक प्रश्न असू दे, अशाच प्रकारे सोडवायचा असतो. प्रश्न पॉज कर, या ठिकाणी आकडे बदल आणि स्वतः प्रश्न सोडव. मी या गणिताबद्दल तुला सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय, किती मोठी परीक्षा असू दे, किती छोटी परीक्षा असू दे, हा प्रश्न येणार म्हणजे येणार, हमखास येणार. पोलीस भरतीला एवढा डीप मध्ये प्रश्न विचारला जात नाही, पण तुला हमखास येणार सोन्या. जर तू तलाठीची परीक्षा देत असेल तर, जर तू कोणती परीक्षा देत असेल तर तुला हमखास प्रश्न येणार. तलाठीचा हा प्रश्न आहे बघ ना. या ठिकाणी या दोघांची जर मी बेरीज केली तर होतात किती, 95 होतात सर. यस, 95 तुला कुठं मिळतंय, इथे नाही, इथे नाही, या ठिकाणी आहे. आता शेवटी मला या दोघांची बेरीज करायची, म्हणजे कोणती, 24 आणि 45. या दोघांची जर मी बेरीज केली तर होते किती, 45, 12 दुने 24 आणि 7 7 49. इथे 49 येणार बरं का. 49 म्हटलं तर इथे येणार, यस, 4 3, आणि इथे येणार 4 7 73. अशा प्रकारे 95 73 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. म्हणजे जे नवीन मिश्रण मिळणार तुला ते 95 73 या प्रमाणात प्लॅटिनम आणि सोनं मिक्स केलेले, सोनं आणि प्लॅटिनम मिक्स केलेले. पुन्हा एकदा नीट समजून घे. पहिलं मिश्रण जे होतं ना ते होतं 50-2 या प्रमाणामध्ये. काय, तर सोनं आणि प्लॅटिनम होतं. दुसरं मिश्रण जे आहे ना, बी मिश्रण, हे 5-7 या प्रमाणामध्ये होतं. म्हणजेच कसं, तर त्यामध्ये 5 हे सोनं असेल तर 7 हे प्लॅटिनम होतं. या दोन्ही मिश्रणांना मिक्स केलं वितळवून, तर नवीन एक मिश्रण तयार झालं. हे मिश्रण तयार झालं. आता या मिश्रणाला तयार करण्यासाठी या दोघांना मिक्स केलं गेलेलं आहे. तर नवीन जे मिश्रण तयार झालं त्यामध्ये सोनं आणि प्लॅटिनम यांचं प्रमाण तुला विचारलं गेलेलं आहे. तर मी काय केलं सोन्या, अगोदर या दोघांची बेरीज केली, 7 येते, या दोघांची बेरीज केली, 12 येते. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता याला आणि याला दोघांना एक समान करण्यासाठी मला याला 12 ला 7 ने गुणावं लागेल आणि 7 ला 12 ने गुणावं लागेल. आता दोघांना जर तू कॅल्क्युलेशन केलं तर बरोबरच येणार आहे. प्रत्यक्षात बघ, या ठिकाणी 7 आणि 12 दोन्ही एकसारखेच झाले की नाही. ज्या वेळेस या ठिकाणी मी याला 12 ने गुणतोय तर याला सुद्धा 12 ने गुण, याला सुद्धा 12 ने गुण. ज्यावेळेस मी याला 7 ने गुणतोय, याला सुद्धा 7 ने गुण, याला सुद्धा 7 ने गुण. गुणाकार येत असेल तुला, सोपं असतं ते. 12 पंचे 60 आणि 7 5 35, या ठिकाणी 7 7 49 आणि 12 दुने 24. आता यांची बेरीज करायची तुला. याची बेरीज केली यासोबत, याची बेरीज केली यासोबत, जे काय उत्तर आलं ते मला शेवटी दिसलं. जर हे कटत असेल तर काटायचं, कटत नसेल तर हेच आपलं उत्तर असतं. लोड नाही घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे सोडवायचा प्रयत्न करायचा. जर A9 गुणिले 9 आणि इथे A11 दिले, म्हणजे या ठिकाणी जी संख्या आहे तीच या ठिकाणी संख्या आहे, तर आपल्याला A बरोबर किती असा प्रश्न विचारला आहे. अनेक विद्यार्थी काय करतात, प्रत्यक्षात A च्या जागेवर 4 टाकणार, म्हणजे सुरुवातीला 49 येणार गुणिले. अरे असली कुठाने करायचे नसतात साऱ्या. अरे तुझं गणित सांगते की कोणत्याही संख्येला जर 9 ने गुणलं, कोणत्याही संख्येला जर 9 ने गुणलं तर जी काय संख्या येईल ती 9च्या पटीमध्येच येईल. कोणत्याही संख्येला 9 ने गुणलं तर जी काय संख्या येईल ती 9च्या पटीमध्येच येईल. याचा अर्थ काय, तर जे काय उत्तर येणार आहे त्यांच्या अंकांची बेरीज ही 9 येईल, 9च्या पटीमध्ये येतील. म्हणजेच काय, तर 9च ही अंकांची बेरीज येणार. जर या ठिकाणी 1 + 1 बरोबर 2 होतात, तर 2 मध्ये किती संख्या मिळवायची असेल त्यानंतर 9 येणार. तर 2 मध्ये 7 ही संख्या जर मी विसरली तर 9 येणार. प्रत्यक्षात बघ, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर मी 7 टाकली आणि 9,
गुणिले डिजिटल सम मध्ये हे तुम्हाला कव्हर होईल बरं का. इथे जर तुम्हाला अडचण येत असेल तर इथे येणार 711 हे उत्तर. प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवर सोडून बघा आणि मी कशा प्रकारे सोडवले, डिजिटल सम नुसार सोडवलेले. तुमचे 90% प्रश्न डिजिटल सम या पद्धतीने सोडवता येतात. आणि डिजिटल सम ही पद्धत जी आहे ना, अख्ख्या भारतामध्ये एकमात्र मास्तराने घेऊन आणलेली आहे. ती तुझ्या समोरच आहे आणि ती आगामी काळात तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. फक्त लाईक ठोकायचं आहे सोन्या. हक्काने तुझ्याकडे लाईक मागतोय बरं का. लय महत्वाची माहिती देतोय तुला, जबरदस्त इन्फॉर्मेशन देतोय. आतापर्यंत 17 व्हिडिओ झालेले आहेत. हे 17 व्हिडिओ जर बघितले नसेल तर तेही बघून घ्या. महाराष्ट्र अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट बनवलेली आहे मेंटॉर जिंदगीची, त्यामध्ये हा सुद्धा व्हिडिओ जाणार आहे. म्हणजे एकूण 18 व्हिडिओ कंप्लीट असतील त्यामध्ये. इथे बघा 7 दिसतंय शेवटी. अरे एकक स्थानचा अंकच काढ, इज इक्वल टू आहे बरं का. इज इक्वल टू इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे घाईघाईमध्ये. आत्ता पीपीटी बनवली गेलेली ही बघ ना. इथे 7 दिसतंय. तू सांग सोन्या, 5 मध्ये शेवटी अशा कोणत्या संख्येमधून मी 5 वजा केले तर शेवटी एकक स्थानी 7 येणार आहे. तर सर 12 या संख्येमधून जर मी 5 वजा केले तर शेवटी 7 येणार आहे. शेवटचं एकक स्थान फक्त काढ ना, कशाला हे सगळे कुटाने करत बसलेला असतो. जर मला 12 मधून 5 वजा केले तर 7 शेवटी येणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी 2 असेल. जर या ठिकाणी 2 असेल तर या ठिकाणी सुद्धा 2 असेल, या ठिकाणी सुद्धा 2 असेल, या ठिकाणी सुद्धा 2च असेल. तुला जो उत्तर मिळते पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कशा प्रकारे सोडवलं पुन्हा एकदा नीट समजून सांगतो. ही एक संख्या दिलेली आहे, ही एक संख्या दिलेली आहे. या दोघांची वजाबाकी या ठिकाणी दिलेली शेवटी इज इक्वल टू इथे दिसते तुम्हाला. बरोबर आहे. आता तू सांग सोन्या, मला अशा कोणत्या संख्येमधून जर मी 5 वजा केले, एकक स्थान काढायचं फक्त मला बरं का. अशा कोणत्या संख्येमधून मी 5 वजा केले तर शेवटी 7 येणार आहे. सर 12 मधून जर मी 5 वजा केले तर मला शेवटी उत्तर 7 येणार आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ या ठिकाणी 2 असेल आणि 2 असल्यामुळे 2 मधून तर 5 जात नाही, म्हणून तू लहानपणी शिकलेला वजाबाकी इथून उसने घेतली. इथे 1 झाली, इथे 12 झाली. 12 झाल्यानंतर 12 वजा 5 केले तर शेवटी 7 येतं. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. मी एकही प्रश्न पूर्ण सोडवत नाही, फक्त शून्य उडवत असतो. आणि अशा प्रकारे उडवायचा असतो. पुढचा प्रश्न, चक्रवाढ व्याज दरावर गुंतवलेल्या पैशाची रक्कम 2 वर्षात 1600 रुपये, 3 वर्षात. मला एकदा फक्त वेळ बघू द्या किती झालेला आहे, कारण चक्रवाढ व्याज दराचे 5 ते 6 प्रश्न आहेत. 5 ते 6 प्रश्न म्हटलं तर पुढं कंटिन्युअस